माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनीताजी पवार आणि पूर्ण कॅबिनेट मंत्रिमंडळाला हा इशारा आहे एस रविराज रवींद्र चांगोळे शिंदेचा. जर आरक्षणातील उपवर्गीकरणाची नाटकं आणि बदर समितीची नाटकं जर बंद केली नाहीत, बदर कोण, एक निवृत्त न्यायमूर्ती, जर एवढं महत्त्व देऊन जर पूर्ण आंबेडकरी गौतम बुद्ध समाजाचा, बौद्ध समाजाला जर वेठीस धरायचा प्रयत्न करत असतील, 59 जातीपैकी केवळ एक जात मांग 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 के मांग रही है आरक्षण आज, मांग मांग के मांग रही है आरक्षण आज. मांग मांग के मांग रही है आरक्षण आज. तर इशारा आहे, जर 30 तारखेपूर्व हे प्रकरण मिटलं नाही तर 29 तारखेला थेट विधान भवनासमोर मला आत्मदानासाठी उभं राहावं लागेल. हा माझा इशारा नाही तर प्रत्यक्ष कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा. एस रविराज रवींद्र शिंदे समाजासाठी, संविधानासाठी मी माझं जीवाचं बलिदान द्यायला तयार आहे. पण संविधान घटना बाह्य बाबासाहेब आंबेडकरांचा जो कोणी अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल आणि घटना मोडीत काढायचा प्रयत्न करत असेल तर रवींद्र शिंदे कदापि करू देणार नाही. हा इशारा आहे माझा, तो माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचावा. समाजातील जे आंदोलनकर्ते विविध नागपूर असतील, मुंबई असेल, ऑल ओव्हर महाराष्ट्र असेल, सर्वांना माझा मेसेज जाऊ द्या की रवींद्र शिंदे जर हे आरक्षण उपवर्गीकरण थांबलं नाही, सरकारची नाटकं, तर आत्मधन एक निश्चित आहे. धन्यवाद.